पालघर लोकसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला आहे। महायुतीकडून शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि महाआघाडीकडून हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यंदाच्या निवडणुकीत 17 वर्षांनंतर पहिल्यांदाच भव्या शिट्टीऐवजी रिक्षा या निशाणीवर निवडणूक लढवत आहे। निवडणुकीच्या रिंगणात या दोन्ही पक्षात काट्याची टक्कर होणार आहे। अटीतडीची लढाई सुरू असतानाच दोन बैलांच्या टक्कराची एक व्हिडिओ पालघर जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। हा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे। पण दोन बैलांच्या टक्करीत जिंकलेला बैल आम्हीच अशी दावे दोन्ही पक्षांकडून होत आहेत। काय आहे हा व्हिडिओ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे दावे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। हा आहे दोन बैलांच्या टक्करीचा व्हिडिओ। शरीराने बलदंड असणारा पांढरा बैल आहे तर त्याच्यापेक्षा कमी बलदंड असणारा काळा बैल आहे। या दोन बैलात झुंज सुरू आहे, पण या झुंजीत छोटा दिसणाऱ्या काळ्या बैलाने चक्क मोठा दिसणाऱ्या पांढरा बैलाला एका रिक्षात कोंबून टक्कर देत अखेर पळवून लावले आहे। ही टक्कर सुरू असताना या दोघांची झुंज मोबाईल व्हिडिओमध्ये कैद करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे। योगायोगाने 17 वर्षांनंतर पहिल्यांदाच हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी ही शिट्टीऐवजी या ऑटो रिक्षा निशाणीवर निवडणूक रिंगणात आहे आणि या बैलांची टक्करीत सुद्धा एक रिक्षा आहे। पांढरा बैलापेक्षा लहान असणाऱ्या काळ्या बैलाने झुंज देत पांढरा बैलाला रिक्षात कोंबून टक्कर देत पळवून लावले आहे। ही लढाई जरी दोन बैलांची असली तरी याचा फायदा मात्र पालघर लोकसभेतील महाआघाडी आणि महायुतीच्या राजकीय पक्षांनी उचलण्याचा प्रयत्न केला आहे। केंद्रात राज्यातील सत्तेतून मोठा झालेला महायुतीला आम्ही अशाच प्रकारे रिक्षात कोंबून आमचा विजय हासिल करणार असा भव्याने दावा केला आहे। तसेच आम्ही जरी घटक पक्ष असले तरी येथील जनतारूपी ताकद आमच्या जवळ आहे, त्यामुळे आम्ही काट्याची टक्कर देणारच आणि या बलाढ्य महायुतीच्या उमेदवाराला पळवून लावणारच अशा विश्वासही भव्याकडून व्यक्त केला आहे। बैलांची टक्कर हा गमतीचा भाग जरी असला तरी मागच्या 2 निवडणुकीत पालघर जिल्ह्यावर भाजपचा खासदार निवडून आला आहे आणि या निवडणुकीतही भाजप सेनेचाच खासदार निवडून येणार हे मुख्य प्राण्याने झुंजीतून समोर आले आहे। वसईविरांमध्ये बहुजन विकास आघाडीने 1990 पासून राज्य करीत आहे। या निवडणुकीत मात्र त्यांचा पराजय आहे आणि त्यांच्याच रिक्षात त्यांना कोंबून पळवणार हे स्पष्ट झाले असल्याने भाजपकडून दावा केला आहे। बैलांची टक्कर दोन राजकीय पक्षातील वर्चस्वाचा विषय ठरला आहे। अनेकांनी सोशल मीडियावर याचा आनंद घेतला, पण निवडणुकीच्या टक्करीत कोण बाजी मारणार हे मात्र निकाल नंतर स्पष्ट होणार आहे। आणि ही जी टक्कर आहे आणि जरी तुम्ही म्हटलं राजेंद्र गावित हे पहिलेसुद्धा निवडून आलेले आहेत आणि चिंतामण वणगा निवडून आलेले आहेत आणि आता हे युतीची सीट जी आहे तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमची सीट येईल, युतीचे सरकार येईल आणि लोकसभेतसुद्धा मोदींची लाट कायमची राहील। आणि हा राहिला विषय हा व्हिडिओचा, या व्हिडिओमध्ये जनावरांसुद्धा कळते की कोणाला हाकलायचं आणि कोणाला काय ठेवायचं आहे। आता जर जनावरांना कळत असेल तर जनतेला हे नक्कीच कळत असेल की बहुजन विकास आघाडी आहे यांना या हद्दीतनं हद्दपार केल्याशिवाय जनतासुद्धा राहणार नाही। त्या टकरीमध्ये तुम्ही बघाल तर एक मोठा बैल आला ज्याची देशात आणि राज्यात सत्ता आहे आणि तो त्या रिक्षाचं नुकसान करण्यासाठी आलेला, परंतु तिकडे मदतीला एक छोटा बैल आला। बैल छोटा असला तरीसुद्धा त्याने त्या मोठ्या बैलाला पळवून लावलेलं आहे आणि हेच चित्र असणार आहे की शेवटी जनता मागे आहे, जनतारूपी रिक्षाच्या मागे सगळी जनता आहे आणि त्यामुळे निश्चित रिक्षाचाच विजय होणार आहे। निवडणूक देशाची आहे आणि या देशाच्या निवडणुकीमध्ये देशात आणि राज्यात जो असतो तो मोठा असतो आणि युतीमध्ये मोठा भाऊ म्हणून भांडण चालू आहे। त्यामुळे हे दोघेही मोठे असतील, कारण दोघेही दावा आम्ही मोठा आहेत त्याचा करतात, पण त्याच्यामध्ये हे आमचा एक छोटासा लहान पक्ष घटक पक्ष हा छोटा असून त्यांनी पळवून लावला असं सोशल मीडियामध्ये चर्चा चालू आहे। तो गमतीचा भाग आहे, परंतु या निवडणुकीमध्ये रिक्षा ही छोटा असले तरीसुद्धा तिचा विजय होणार आहे।